कोळी समाजाच्या जी हक्काची लढाई वर्षानुवर्ष आपण लढवत आहे त्या बाबतीत लोकसभेमध्ये या ठिकाणी अमेंडमेंट आणण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे की जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना असं रस्त्यावर बसायला लागू। 37 असू दे, 40 असू दे, 50 असू दे, आकडा हा महत्वाचा नाही। जे पात्र याच्यासाठी असतील त्याच्यावर अन्याय होणार नाही। आम्ही दोघं इमाने इतबारे तुम्हाला परत उपोषणाला बसायला लागू नये याची खबरदारी आम्ही त्या ठिकाणी घेऊ। आम्ही दोघं इमाने इतबारे तुम्हाला परत उपोषणाला बसायला लागू नये याची खबरदारी आम्ही त्या ठिकाणी घेऊ। फक्त एवढंच या ठिकाणी विनंती आहे, वेळेवर आपण स्पीकअप राहिलो। इतके वर्षाचा आपला लढाई त्यातला निम्मा विषय आजच्याच संपला हे समजून घ्या। आज जो इथं बसलाय या आंदोलनाचं यश काय, निम्मी बाजू आज इथं आपली जे काय आपल्या लढ्याची होती ती पहिला विजयाची सलामी आहे की तुम्ही निम्म्या बाजूला प्रशासनाच्या वतीनं पॉझिटिव्ह निर्णय तुम्ही यामधनं या ठिकाणी घेतलाय आणि उर्वरितांच्यासाठी सुद्धा कुणीही त्यातनं वंचित राहणार नाही याची खबरदारी जे पात्र असतील या विषयामध्ये आणि परत अंडरलाईन करतो। 37 असू दे, 40 असू दे, 50 असू दे, आकडा हा महत्वाचा नाही। जे पात्र याच्यासाठी असतील त्याच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी घेऊ। ही तुमची न्याय हक्काची लढाई तुम्ही मोठ्या संख्येने लढलात। मंत्री स्वतः सीओ साहेबांशी बोलले, मला वाटतं त्यावेळी एक पत्रक सुद्धा त्या काळामध्ये सीएम साहेबांनी त्या ताबडतोब आचारसंहितेच्या कारणास्तव आपल्याला त्याला काही मर्यादा आल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला ते लागू करताना या ठिकाणी काही टेक्निकल अडचणी निर्माण झाल्या, पण सीएम साहेबांनी त्याच्यासाठी पुढाकार त्या मिनिटाला त्या ठिकाणी घेतला होता। शासन याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे। दुसरा एक या ठिकाणी चौथा विषय माझ्या डोळ्यासमोर त्यांनी संज्ञानामध्ये आणला। कोळी साहेब मला त्याचा अभ्यास करून देणार आहेत आणि सरांनी दोघांनी अभ्यास गट ठरवलाय। कोळी समाजाच्या जी हक्काची लढाई वर्षानुवर्ष आपण लढवत आहे त्या बाबतीत लोकसभेमध्ये या ठिकाणी अमेंडमेंट आणण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे की जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना असं रस्त्यावर बसायला लागू आणि त्यासाठी म्हणून या ठिकाणी जो अभ्यास करायचा आहे ते दोघंही मला त्याच्या बाबतीतलं खाद्य त्या ठिकाणी पुरवणार आहे। ते पुरवल्यानंतर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी त्याच्यासाठीचा प्रयत्न पॉझिटिव्हली करू। गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया।